शहरामध्ये सायंकाळच्या वेळी पत्रकारांच्या बाबतीत एक निंदनीय प्रकार घडला। आमचे डिजिटल मीडियाचे पत्रकार आणि मांजरा न्यूज नेटवर्कचे संपादक विकी पवार हे एक वार्तांकन करत असताना त्या ठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तू पत्रकार आहेस म्हणून काय झालं म्हणून त्यांचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वार्तांकन करण्यापासून रोखलं। सर्वात प्रथम मी सर्व पत्रकारांच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो। भारत हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता करत असते आणि खास करून आज जे डिजिटल माध्यमांचे पत्रकार आहेत ते आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन करण्याचं काम करतात आणि त्यांचं कर्तव्य बजावतात। तर अशा प्रकारे कर्तव्य बजावत असताना एका जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना तशी वागणूक मिळणे ही अतिशय लज्जास्पद आणि निंदनीय अशा स्वरूपाची घटना आहे आणि या पार्श्वभूमीवर या संदर्भात लातूर जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं आम्ही पोलीस अधीक्षक जे लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत श्री अमोल तांबे यांची भेट घेतली आणि आमच्या शिष्टमंडळातर्फे एक लिखित स्वरूपामध्ये कायदेशीर पद्धतीने संविधानिकरित्या एक निवेदन दिलेले आहे आणि त्या निवेदनामध्ये संबंधितांवर योग्य ती कायदेशीर आणि कडक अशी कारवाई करण्याची मागणी केली आहे। या सगळ्या प्रक्रियेवर उत्तर म्हणून त्यांनी येणाऱ्या काळामध्ये लवकरच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं जे संबंधित पोलीस कर्मचारी आहेत सर्वच त्यामध्ये पोलीस कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग, त्यामध्ये पत्रकारांशी कसं वर्तन करावं, पोलीस अधिकारी म्हणून सामान्य नागरिकांशी कसं वर्तन करावं, अशा प्रकारे एक सुसंवाद नागरिकांशी प्रशासनाचा सुसंवाद प्रस्थापित होण्यासाठी सॉफ्ट ट्रेनिंगची गरज असल्याचं आणि ते आयोजित करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मात्र या प्रकारावर आम्ही पत्रकार म्हणून समाधानी नाही, ही प्रतिबंधात्मक बाब पुढे जाऊन आहे। मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आमच्या पत्रकारांचा अवमान केला त्यामध्ये लाईव्ह चालू होतं आणि आपण पाहताय की सोशल मीडियाची ताकद किती मोठी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये लाईव्हमध्ये ते लोक पाहतात आणि लाईव्ह चालू असताना त्या ठिकाणी पत्रकारांच्या विरोधामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी हा जो काही शब्द वापरला आणि त्यांचा जो अपमान केला तर त्या अपमानाचा जो काही सगळा प्रकार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना शोधून त्यांनी आमच्या पत्रकारांची माफी मागावी अशी सुद्धा एक आमची त्या ठिकाणी न्याय मागणी आहे। या मागणीचा येणाऱ्या काळामध्ये विचार होईल असं आम्हाला वाटतंय आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व पत्रकारांनी अशाच पद्धतीने एकत्रित राहून आपल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्रित आलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आता मांडली जात आहे। धन्यवाद।